दुष्काळामुळे बीड जिल्ह्यातील रेशीम शेती सुद्धा आता संकटात आली आहे। रेशीम उत्पादक शेतकरी आता मदतीच्या प्रतीक्षेत दिसतायत। पाणी नसल्यानं आता रेशीम शेती संकटात आल्याचं समजतंय आणि याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। बीड जिल्ह्यात भीषण असा दुष्काळ पडला। या दुष्काळाचा फटका पारंपरिक पिकांबरोबरच रेशीम शेतीला देखील बसला आहे। आपण सध्या बीड जिल्ह्यातील रुई या गावात आहोत। हे जे गाव आहे ते येथील रेशीम शेतीसाठी प्रसिद्ध आहे। या गावचा जो शिवार आहे 1200 एकरचा, तो सर्व शिवार रेशीम शेतीसाठीच प्रसिद्ध आहे। या ठिकाणी तुतीची लागवड करून शेतकरी रेशीमचे उत्पन्न घेतात, परंतु यावर्षी जो दुष्काळ पडला आहे त्या दुष्काळामुळे आता ही रेशीम शेती देखील संकटात आली आहे। हा जो गाव आहे तो राज्यात या रेशीम शेतीसाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी जवळपास 2 ते 3 कोटीचा जे उत्पन्न आहे ते या ठिकाणच्या शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याची या ठिकाणी उलाढाल असते, परंतु ही सर्व उलाढाल ठप्प झाली असून आता हे शेतकऱ्यांना मदत देखील मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे। कुठल्याही शासनाच्या मदतीच्या निकषात ही रेशीम शेती बसत नसल्याने आता या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले असून आता या ठिकाणच्या शेतकऱ्यांना शासन कशा पद्धतीने मदत देणार हा खरा प्रश्न आहे। बीड जिल्ह्यात एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढत आहेत, दुसरीकडे रेशीम शेती देखील संकटात आली असून आता या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलले पाहिजेत, अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।